भारत आणि जपाननं हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी संरक्षण सहकार्य आणखी मजबूत करण्यावर सहमती दर्शवली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांच्यात नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत समुद्री सुरक्षा सहकार्याबाबत करार करण्यात आला. त्यानुसार भारतीय नौदल आणि जपानच्या सागरी संरक्षण दलांमध्ये समुद्राशी संबंधित माहितीची देवाणघेवाण आणि इतर सहकार्य वाढवण्यात येणार आहे. समुद्री सुरक्षा, नौदल सहकार्य, संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञान, लष्करी सराव आणि संरक्षण उद्योग या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांनी भर दिला. नौदलाच्या जहाजांच्या परस्पर भेटी, बंदरांचा वापर आणि जहाजांची देखभाल दुरुस्ती याबाबतही सहकार्य वाढवण्याचं ठरलं. दोन्ही देशांच्या तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमतेचा वापर करून नौदलासाठी जहाजांची संयुक्त निर्मिती आणि रचना करण्याच्या शक्यतांचाही विचार केला जाणार आहे. धर्म गार्जियन, जेमेक्स आणि वीर गार्जियन 26 या संयुक्त लष्करी सरावांचा विस्तार केला जाणार आहे. विशेष म्हणजे वीर गार्जियन 26 मध्ये पहिल्यांदाच जपानची लढाऊ विमानं भारतात येऊन सहभागी होणार आहेत. मुक्त आणि खुले हिंद प्रशांत क्षेत्र राखण्यासाठी दोन्ही देशांनी संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याची भूमिका स्पष्ट केली. सागरी जीवनवाहिन्या आज वाढत्या अनिश्चिततेचा सामना करत आहेत. नौवहन, विनाअडथळा वैध मार्गाने व्यापार उदीमांचं स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठीचे आपले प्रयत्न ही केवळ आर्थिक गरज नाही, ती सामरिक अत्यावश्यकता असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हटलं. हिंद महासागर आणि प्रशांत महासागर यांची सुरक्षा एकमेकांशी जोडलेली असल्याचं त्यांनी नमूद केलं. तसंच बदलत्या जागतिक स्थितीत उदयोन्मुख क्षेत्रातलं सहकार्य आणि मेक इन इंडिया अंतर्गत औद्योगिक उत्पादनाला चालना यांचं महत्त्वही राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केलं. एशिया के दो बड़े लोकतांत्रिक देशों के रूप में पीस, स्टेबिलिटी और प्रॉस्पेरिटी को सुनिश्चित करने की इंडिया और जापान की एक अहम जिम्मेदारी है. हमारी आर्मी, नेवी और एयरफोर्स के बीच ज्वाइंट मिलिट्री इंगेजमेंट्स हमारी बढ़ती हुई इंटर ऑपरेबिलिटी को रिफ्लेक्ट करती हैं. लेकिन बदलती वैश्विक अनिश्चितताओं से आगे रहने के लिए हमें उभरते डोमेन्स में अपने सहयोग में और विस्तार करना होगा और मेक इन इंडिया इनिशिएटिव के तहत डिफेंस इंडस्ट्रियल मैन्युफैक्चरिंग को आगे बढ़ाना होगा. धोरणात्मक दिशा सामायिक करणाऱ्या या विश्वासाच्या नात्यात संरक्षण सहकार्य ही एक अपरिहार्य बाब आहे. तरीही जपान भारत संरक्षण संबंध अजूनही अपेक्षित पातळीपर्यंत पोहोचलेले नाहीत. हिंद प्रशांत क्षेत्रातील सुरक्षा परिस्थिती वेगानं अधिक गुंतागुंतीची आणि अनिश्चित होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर जपान भारत संबंधांना अपेक्षित पातळीवर नेण्यासाठी जपान भारतासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं जपानच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांनी माणिकशॉ सेंटर इथं मानवंदना देण्यात आली. कोइझुमी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं पुष्पचक्र अर्पण केलं. भारत सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषद